मी गायकवाड घराण्याचा 1000 वर्षांचा इतिहास पुराव्यानिशी शोधलेला आहे. 25 पिढ्यांच्या वंशावळी शोधलेल्या आहेत. त्यांचे आजचे वंशज कुठं राहतात हे मी मोबाईल नंबर सहित देऊ शकतो. गेली 10 वर्ष झालं मी हे काम करतोय. रात्रंदिवस काम केलेलं आहे. बाकी महाराष्ट्रातल्या गायकवाडांचा इतिहास कुठं पाहायला मिळत नाही. तीच काय मी खंत मनात असायची. गायकवाड घराण्याची 82 पिढ्यांची वंशावळी. गायकवाड जे चंद्रवंशी म्हटले जातात. जगातली सर्वात पहिली गारद ही मी स्वतः लिहिली. 500 गावं झालीत, 275 उपाआडनावं झालीत. ह्याचं सगळ्याचं कलेक्शन करून ठेवलंय. नवीन पिढीला वंशावळ पाहिजे असेल तर ती वंशावळ आम्हाला तुम्ही देऊ शकता. हो, तर त्या वंशावळी किती पर्सेंटमध्ये खऱ्या असतात? माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. चला माझ्याबरोबर. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी कधी जातीभेद केला का? महाराजांनी रयतेसाठी काय काय दान धर्म केला त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता? त्याचं मूल्य झालं होतं 2,60,000 कोटी रुपये. जगातील सर्वात पहिलं विमान हे गायकवाडांच्या पैशावरती उडालेलं आहे. विमान बनवण्यापासून उड्डाणापर्यंत जेवढा खर्च लागला, जेवढा निधी लागला, तो सगळा खर्च महाराजा सयाजीराव गायकवाड. नमस्कार मित्रांनो, मी सचिन नाईक. आज आपण चांदखेड गावात इतिहासकार आप्पासाहेब गायकवाड यांच्या गायकवाड घराण्याची काही माहिती गोळा करण्यासाठी यांच्याकडे आलो आहोत. आपण आप्पांकडनं पुढील माहिती जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत उर्फ आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाड, मुक्काम पोस्ट चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मी गायकवाड घराण्याचा 1000 वर्षांचा इतिहास सप्रमाणपत्र शोधून आज गायकवाड भावकीसमोर ठेवलेला आहे. त्याचबरोबर गायकवाड घराण्याची 25 पिढ्यांची वंशावळ, ज्यामध्ये 25 पिढ्यांमध्ये कुणाला किती मुलं, त्यांच्या बायका कुठल्या आणि त्यांचे आजचे वंशज 500 गावात कुठं कुठं राहतात, हे सगळं मी मोबाईल नंबर सहित तुम्हाला देऊ शकतो. त्यानंतर गायकवाड घराण्याची संपूर्ण भारतात जवळपास 500 गावं आहेत. त्या 500 गावांपैकी 300 गावं मी माझ्या खर्चाने फिरलेलं आहे. संघटनाच्या बाबतीत गायकवाड घराणं आज सगळ्यात तगडं घराणं मानलं जातं. 500 पैकी 300 गावं मी स्वतः फिरलो आहे, अजूनही फिरतोय. त्याचबरोबर गायकवाड आडनावातून जवळपास 250 उपआडनावं तयार झालीत. त्यांचाही इतिहास शोधतोय, त्यांचंही संघटन करतोय, त्यांचा कुळाचार सांगतोय. येणाऱ्या भावी पिढ्यांना इतिहास माहिती व्हावा. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पाहिलं तर सोशल मीडियावरती फार तर बडोद्याच्या गायकवाडांचा इतिहास पाहायला मिळतो. बाकी महाराष्ट्रातल्या गायकवाडांचा इतिहास कुठं पाहायला मिळत नाही. आणि तीच काय एक खंत मनात असायची, अरे त्यांचा इतिहास आहे, आपलाही इतिहास असेल, आपल्या पूर्वजांनी काय पराक्रम केलेत हे कुठंतरी जाणून घ्यायचं होतं. मग आमच्या एका चुलत्यांच्या माध्यमातून इतिहासाच्या संपर्कात आलो. नंतर स्वतःचं संशोधन चालू केलं. आणि संशोधन करता करता मी माझं शोधता म्हणजे माझी 9 पिढ्यांची वंशावळ, मग त्यांना परत भाऊ, 10वे पूर्वज, त्यांना भाऊ, 11वे पूर्वज, त्यांना भाऊ. अरे मग हे वंशज गेले कुठं, असं हे शोधत मी 25 पिढ्यांपर्यंत मागं गेलो. त्याच्यामध्ये सगळ्यांचा जनसंपर्क झाला. पदर खर्चाने जाऊन सगळे संपर्कात आणले. आज सगळ्यात मोठी जर वंशावळ असेल ती गायकवाड घराण्याची. गायकवाड घराण्याची 82 पिढ्यांची वंशावळ आहे. ओके. ज्याच्यामध्ये गायकवाड जे चंद्रवंशी म्हटले जातात. आणि आज सोशल मीडियावर संभ्रम आहेत. कोण सूर्यवंशी सांगतं, कोण चंद्रवंशी सांगतं, कोण सोमवंशी सांगतं, बराचसा. परंतु गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी काय लिहून ठेवलं आहे, 25व्या पूर्वजांनी काय लिहून ठेवलं आहे, त्याच्या खाली त्या बाकीच्या वंशजांनी ते कसं फॉलो केलं आहे, हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. मी मनाचं कधी कुणाला त्याच्यात घालून की स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी की मी सांगन तीच पूर्व दिशा, असं नाही, असं चालणार पण नाही. जे पूर्वजांनी लिहून ठेवले तेच समाजाला सांगायचं आणि तेच खरं असतं. हे मांडत आज गायकवाड घराण्याचा 1000 वर्षाचा इतिहास पूर्ण झाला आहे. वंशावळी पूर्ण झाल्यात. संघटनही आज पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. याच्या माध्यमातून आज बडोद्याच्या जे आपलं गायकवाड घराणं आहे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे वंशज राजे समरजित सिंह राजे गायकवाड, बडोदा संस्थान, त्यानंतर महाराणी राधिका राजे गायकवाड यांनाही तो इतिहास समजून सांगितलेला आहे. त्यांनी मान्य केलेला आहे. आणि राजांनी आता स्वतः सांगितलं आहे, म्हटले आप्पासाहेब आम्हाला 13 पिढ्यामागचं काही माहीत नव्हतं,
तुम्ही आम्हाला हे सगळं जाणून माहिती करून दिलं. तर आता इथून पुढे एक काम करा की तुमचा आणि आमचा इतिहास एकत्रित लिहा ओके. आणि तो प्रकाशित करायला माझ्याकडे आणा. म्हणजे याचा अर्थ असा होणार की जेवढी महाराष्ट्रातले गायकवाडांची गावं आहेत ही सगळी बडोदा संस्थानाचे भाऊबंद आहेत, हा त्याचा अर्थ होतो. हा झाला मोठेपणा. आणि ह्याच्यामध्ये हे सगळा इतिहास शोधत असताना गायकवाड घराण्यात जवळपास 25 ते 30 किल्ल्यांचे किल्लेदार होते पूर्वज. ते सुद्धा शोधले, तेही सोशल मीडियावरती मांडले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जी मानाची गारद आहे तशीच त्याच प्रकारची, त्याच उंचीची, त्याच लेवलची, फक्त शब्दरचना बदलून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर आधारित जगातली सर्वात पहिली गारद ही मी स्वतः लिहिली आणि महाराजा समरजित सिंहराजे गायकवाड यांना ती पाठवली. महाराजांनाही ती खूप आवडली. महाराजांनी सुंदर प्रतिक्रिया दिली त्याच्यावरती. म्हटले छान छान काम करताय, आमचं सहकार्य तुम्हाला कायम राहील. आज तुम्हाला जो प्रतिसाद भेटतोय त्या प्रतिसादाबद्दल तुम्ही 2 शब्द सांगू शकता? नक्कीच. मी जी 300 गावं फिरलो ह्याच्यामध्ये सुरुवातीला थोडासा मान अपमान झाला, परंतु नंतरच्या काळामध्ये मला माझ्या गायकवाड भावकीने भरभरून प्रतिसाद दिला. भरभरून. अक्षरशः काही ठिकाणी सांगतो तुम्हाला, अगदी माझं तर वय कमी आहे, मी आज 48 रनिंगमध्ये आहे, परंतु काही गावांमध्ये गेलो 80 वर्षाची 70 वर्षाची जे वयस्कर लोक आहेत ती सुद्धा पाया पडली माझ्या. अरे म्हटलं दादा बाबा असं नका करू. नाही म्हटलं तुम्हाला पूर्वजांचा इतिहास माहिती आहे, तुम्ही आमच्यासाठी आदरणीय ठिकाणी आहात. अहो म्हटलं सगळं मान्य आहे मला, पण मी पण एक गायकवाडच आहे. गायकवाड घराण्याच्या माता भगिनींनी सुद्धा पाया पडल्या. एक ठिकाणी तर असा अनुभव आला, कोंडापुरी गावामध्ये आमची सोनाली गायकवाड म्हणून पवार घराण्यात दिलेली, तिथं म्हटले की गायकवाडांचा देव आमच्या गावात आला आहे. असे अनुभव येत असतात. तुम्हाला याची आवड कधीपासून व किती वर्ष आला तुम्ही हे काम करत आहात? इतिहासाची आवड ही गेल्या 10 वर्षापासून. सुरुवातीला इतिहासाचा माझा काही जास्त संबंध नव्हता, परंतु आमच्या एका चुलत्याच्या माध्यमातून इतिहासाशी निगडीत झालो आणि त्यानंतर हे सगळं शोधत कुतूहल, पूर्वजांविषयी असलेलं कुतूहल, त्यांच्याविषयी असलेलं प्रेम, त्यांचे पराक्रम जाणून घ्यायचे, त्यांची नातीगोती जाणून घ्यायची, त्यांचे वंशज जाणून घ्यायचे, हे सगळं शोधत आज एवढा मोठा विस्तार झाला आहे. 500 गावं झालेत, 275 उपआडनावं झालेत. ह्याचं सगळ्याचं कलेक्शन करून ठेवलं आहे आणि हे सगळं पुढच्या पिढीला बहाल करायचं आहे. जर आम्हाला आत्ताच्या नवीन पिढीला वंशावळ पाहिजे असेल तर ती वंशावळ आम्हाला तुम्ही देऊ शकता? हो, कशा प्रकारे देऊ शकताल तुम्ही? कुठलाही 1 रुपया मोबदला न घेता गायकवाड घराण्याच्या कितीतरी गावांना, शेकडो गावांना मी वंशावळी अशा सहकार्य म्हणून दिलेले आहेत. इतिहास हा विषय पैसे कमवायचा कधीच नाही आणि निस्वार्थीपणे आजपर्यंत काम करत आलो आहे. 10 वर्ष झाली, कोणाकडनं 1 रुपया घेतलेला नाही. आणि वंशावळीच्या बाबतीत आज गायकवाड घराणं सगळ्यात मोठं तगडं घराणं मानलं जातं, कारण 25 पिढ्यांची वंशावळ सक्षमरित्या पुराव्यानिशी ही आज गायकवाड घराण्याकडे आणि टोटल लिखित स्वरूपात 82 पिढ्यांची. असे म्हणतात की हेळवी, भाट या समाजाकडे आपल्या भरपूर साऱ्या वंशावळी आहेत. हो, तर त्या वंशावळी किती पर्सेंटमध्ये खऱ्या असतात किंवा त्या वंशावळींचं जे आपल्याला ते देतात त्या वंशावळी आपण समोर असे हे करू शकतो का? चांगला मुद्दा मांडला. आज सोशल मीडियावरती आपण पाहतो भाटांच्या वंशावळी असतील, हेळव्यांच्या वंशावळी असतील, लोक याच्यावरती शंका घेतात. त्यांना माझं एक नम्र सूचना आहे, तुमचं स्वतःचं संशोधन काय? तुमचं स्वतःचं संशोधन काहीच नाही आणि तुम्ही जर लोकांच्या वंशावळी जर खोट्या सांगत असाल तर माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे, चला माझ्याबरोबर हेळव्यांकडे चला, भाटांकडे चला, ब्राह्मणांकडे चला. मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. मी माझ्या गायकवाड घराण्याची वंशावळ शोधण्यासाठी राजस्थानला 10 दिवस राहिलेलो आहे. त्या 10 दिवसामध्ये मी तिथं सगळं ते समोरासमोर पाहिलेलं आहे. तिथं किशनगडमध्ये 1,500 भाट आहेत, भाट आणि राजभाट 1,500 जण आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये आपला जो झोपायचा दिवाण असतो तेवढ्या आकाराचे आणि कमरे एवढ्या उंचीचे
असे 3-3 ट्रंक भरलेले आहेत. एकेका ट्रंकामध्ये नाही म्हटलं तर 200 ते 250 बाड आहेत त्यांचे. एका बाडामध्ये नाही म्हटलं तर 500 ते 600 गावांच्या वंशावळी अपडेट केलेल्या आहेत. ज्या आजच्या नाही आहेत त्या मागच्या पिढ्यानपिढ्याच्या तिथं जतन करून ठेवलेल्या आहेत. जर कोणी म्हणत असेल की वंशावळी खोट्या आहे, अजिबात नाही. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. चल मी तुला माझ्या खर्चाने नेतो आणि तिथं जाऊन बघ आणि ते आहे ते मान्य कर. आप्पासाहेब, आपल्या गायकवाड घराण्यातील काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत का की ज्याबद्दल तुम्ही चर्चा करू इच्छिता? नक्कीच. गायकवाड घराण्याच्या इतिहासाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सर्वात जास्त अभिमानाचे जर मुद्दे असतील तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो येतो त्याच्यामध्ये हिंदू धर्माचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती गायकवाडांच्या घरात झाला आहे. मुद्दा असा आहे, शिवनेरीचे किल्लेदार विजयराव गायकवाड आणि विश्वासराव गायकवाड हे त्यावेळेस शिवनेरीचे किल्लेदार होते. ओके. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांचं बाळंतपण हे लक्ष्मीबाई विजयराव गायकवाड आणि सावित्रीबाई विश्वासराव गायकवाड या 2 जावांनी राजमातांचं बाळंतपण केलं आहे. आपल्या समस्त गायकवाड घराण्याला कायमस्वरूपी ह्या गोष्टीचा अभिमान असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म गायकवाडांच्या घरात झालेला आहे आणि राजमातांचं बाळंतपण गायकवाडांच्या आपल्या पूर्वज मातांनी केलेलं आहे. आप्पासाहेब, मग तुम्ही आत्ता जे काय बोललात त्याचे तुम्ही ठोस पुरावे देऊ शकता का? नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 8 दिवस अगोदर महाराजांचे जे थोरले बंधू होते संभाजीराजे, जे कनकगिरीच्या युद्धात मारले गेले, त्यांचं लग्न शिवनेरी किल्ल्यावरती जयंतीबाई साहेबांसोबत झालं. ह्या जयंतीबाई ह्या विजयराव गायकवाडांच्या कन्या. विजयराव गायकवाडांना एकूण 4 मुलं, 1 मुलगी. त्यांची वंशावळी आजही माझ्याकडं आहे, जी शोधायला मी 8 दिवस राजस्थानला राहिलो होतो. त्याच्यामध्ये जयंतीबाई साहेब यांचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या ज्या 6व्या पत्नी आहेत सकवारबाई साहेब, त्यांचाही उल्लेख आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचे चुलते शरीफजीराजे भोसले, त्यांच्या पत्नी धर्मपत्नी दुर्गाबाई साहेब यांचेही वंशावळ आमच्याकडं आहे आणि हे सगळं जतन करून ठेवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगतो. गायकवाड घराण्याच्या शिरपेचा जो मानाचा तुरा लागला तो महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या माध्यमातून. गायकवाड कुलभूषण महाराजा सयाजीराव गायकवाड ह्यांच्याबद्दल आज समाजामध्ये बरीचशी जनजागृती निर्माण झालेली आहे. परंतु काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की जे आज जनतेला माहितीसुद्धा नाही आहेत. त्यामध्ये जगातील सर्वात पहिलं विमान हे गायकवाडांच्या पैशावरती उडालेलं आहे. किती जणांना माहिती आहे? फार कमी लोकांना माहिती आहे. 1896 साली शिवकर बापूजी तळपदे यांनी जगातलं सर्वात पहिलं विमान बनवलं आणि ते सक्सेस केलं. त्या शिवकर बापूजी तळपदेंना विमान बनवण्यापासून उड्डाणापर्यंत जेवढा खर्च लागला, जेवढा निधी लागला, तो सगळा खर्च महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेला आहे. आप्पा, महाराजांनी रयतेसाठी काय काय दान धर्म केला त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता? नक्कीच. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बहुजनांसाठी त्या काळी 80 लाख रुपये खर्च केलेला आहे, ज्याचं आजचं बाजार मूल्य गायकवाड घराण्याचे थोर इतिहासकार बाबा बांड यांनी त्याचं बाजार मूल्य आजच्या भावानुसार काढलं होतं. त्यावेळेस 40,000 रुपये तोळा होता. त्या हिशोबाने त्याचं मूल्य झालं होतं 2,60,000 कोटी रुपये. आज सोन्याचा भाव आहे 1.25 लाख रुपये तोळा. आज त्या 2,60,000 कोटीच्या तीन पट जास्त, म्हणजे मला वाटतं 8 लाख कोटी, 8-9 लाख कोटी एवढा तो अंदाज येईल. एवढा खर्च महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जनतेवरती केलेला आहे, जनतेच्या कल्याणासाठी केलेला आहे. मग आप्पा, महाराजा सयाजीराव गायकवाडांनी कधी जातीभेद केला का? नाही. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी कधीही जातीभेद केला नाही. सगळ्या धर्मांना सोबत घेऊन, सगळ्या धर्मांना, त्याच्यामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, सगळ्या जाती धर्माचे, भारतामध्ये जेवढ्या जाती धर्माचे लोक आहेत, कोणालाही दुखवलं नाही, कधी त्यांच्या भावना दुखवल्या नाही. सर्वांना सोबत घेऊन
त्यांनी राष्ट्र उभारणीचं काम केलं, राष्ट्र कल्याणाचं काम केलेलं आहे. असा इतिहासामध्ये पुरावाच मला तरी वाटतं पुरावा नसेल की सयाजीरावांनी कधी जातीभेद केला म्हणून. आप्पा, मला हा प्रश्न पडला आहे की आत्ता 10 वर्ष आले तुम्ही इतिहास संघटित करताय, तर तुम्ही इतिहास संघटित करत करत भरपूर लोक एकत्र आणले असतील, त्यांचं संघटन केलं असेल, तर तुम्ही हे संघटन कशा संदर्भात व कशा प्रकारे केले हे थोडक्यात सांगू शकता? संघटन करण्यामागचा मुख्य मुद्दा जो आहे, त्याचा मूळ उद्देश तो सांगतो. गायकवाड घराण्याच्या इतिहासापासून कोणी वंचित राहू नये, वंशावळीपासून कोणी वंचित राहू नये आणि इतिहासाच्या माध्यमातून जो मान सन्मान मिळतो समाजामध्ये त्याच्यापासून कोणी वंचित राहू नये, हा पहिला प्रामाणिक उद्देश. त्याच्यानंतर इतिहासापासून कोणाचं पोट भरत नाही हे तेवढंच सत्य आहे. भविष्यात गायकवाड आडनावाचा कुठलाही पुरुष असो, स्त्री असो, लहान मुलं असो, ती उपाशी झोपली नाही पाहिजेत. ती किती जरी अडचणीत असली तरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा उद्धार झाला पाहिजे, त्यांना मदत पोचली पाहिजे. हा संघटनेमागचा मूळ उद्देश आहे आणि त्याच्यातून एकमेकांच्या सहकार्याने गायकवाड भावकी एकत्रित तर येईलच येईल, प्रेमही वाढेल. जे पिढ्यानपिढ्या विखुरलेलं प्रेम आहे, हे कोणाला माहीत नाही आहे, कोण कोणाचे भावकी आहे, कोण कोणाचे सख्खे, कोण कोणाचे चुलत, काही माहीत नव्हतं. आता ते माहिती होतं आहे. हे सगळं एकत्रित आणून एकमेकांशी प्रेम वाढवायचं, नातेसंबंध प्रेमाचे निर्माण करायचे आणि आपल्या गायकवाड घराण्याचा चांगल्यापैकी समाज उपयोगी कामं करून उद्धार करायचा. तर मग आप्पा, आपल्या गायकवाड घराण्याबद्दल अजून इतिहास जाणून घेण्यासाठी आत्ताच्या तरुण पिढीला आपल्याला काही माध्यम आहे का की त्यांच्यापर्यंत तो आपला इतिहास पोहोचू शकतो, किंवा काय अजून ऑप्शन? नक्कीच. गायकवाड घराण्याच्या इतिहासाबद्दल असेल, वंशावळीबद्दल असेल, संघटनाबाबत असेल, भविष्यातल्या व्हिजनबाबत असेल, समाजोपयोगी कामांची माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा जो व्हिडिओ जे पाहतायत, गायकवाड घराण्याचे वंशज असतील, नातेवाईक असतील, ह्यांनी सर्वात प्रथम या श्रीमंत गायकवाड साम्राज्य या यूट्यूब चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा. जे व्हिडिओ येतील ते आवर्जून पहा. त्याच्यामध्ये काय काय मांडलं जाते, काय काय सांगितलं जाते हे जाणून घ्या. त्या माध्यमातून जे संघटित होण्यापासून वंचित राहिलेत त्यांनी पहिले संघटनेशी जुळले जा. त्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. अजून बरेचसे जण राहिले ते एकत्र येतील आणि एकत्रित आल्याच्या नंतर मग पुढच्या कामांना आपण सुरुवात करणार आहोत. तर आप्पासाहेब, धन्यवाद तुम्ही अनमोल माहिती आम्हाला दिल्याबद्दल. तर मग मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला इथून पुढे काही अजून आपल्या गायकवाड घराण्याच्या इतिहासाबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या श्रीमंत गायकवाड साम्राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.